माझ्याही मतदारसंघामध्ये भातलवंडे साहेब असतील किंवा गाडे साहेब असतील, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतायत। त्यांना एकच माझी सूचना असते की अवैध धंदे त्या ठिकाणी बंद झाले पाहिजे, चांगल्या पद्धतीची लोकांना मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे, अशा माझ्या त्या ठिकाणच्या सूचना असतात आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतायत। म्हणून तिथं उदगीरला सुद्धा एक चांगली शहर पोलीस स्टेशनची इमारत, DYSPची इमारत आणि पोलीस अधिकाऱ्यांना जे की रात्रचा दिवस करून आपल्या सर्व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करतात आणि म्हणून चांगले क्वार्टर सुद्धा उभा करून देण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी केलं। त्याचं उद्घाटन आमचे नेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी झालेलं होतं आणि म्हणून मी आज राज्याचे कर्तबगार मंत्री आपले पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे की उदगीर शहर 3 राज्याच्या सीमेवरती आहे, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा, आणि म्हणून लातूर पासून 70 किलोमीटर लांब ते शहर त्या ठिकाणी आहे। म्हणून ॲडिशनल SP कार्यालय मंगेश चव्हाण साहेब तुमचं काय थोडंसं हलकं काम करतो आम्ही, त्या बाबतीत सुद्धा बाबा आम्हाला ॲडिशनल SPचं जर कार्यालय उदगीरला जर झालं तर जनतेच्या सोयीसाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून आजच्या सोहळ्याला मी मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा या ठिकाणी देतो। खरंच तुम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीचं काम आदरणीय अमोलजी तांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करतायत। एक लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही आमच्याकडून सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका त्या ठिकाणची आहे। आपल्याला उदगीरला ग्रामीण पोलीस स्टेशन नाही, आपण शहर पोलीस स्टेशनच्या बिल्डिंगमध्ये आपण त्या ठिकाणी काम करतोय। आज बाबांनी इथं आल्यानंतर पालकमंत्री म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। एखादं चांगल्या कामाला जर निधी द्या म्हणलं की तात्काळ निधी देण्याचं काम आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय। आज त्याचंच उदाहरण, आज 70 लाख रुपये या सायबर पोलीस स्टेशनला बाबाच्या माध्यमातून, DPCच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून बाबांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।